गुरुजी एक असा एक प्रश्न होता की आता गणपती येणार आहे, तर गणपतीच्या वेळेला आपण जेव्हा आरती करतो तेव्हा आपण गणपतीच्या डोळ्यांकडे बघायचं, चेहऱ्याकडे बघायचं, की फोकस आपल्या अख्ख्या गणपतीच्या मूर्तीकडे ठेवायचा? कारण रिझन असा की आता हा प्रश्न आला कारण एका व्यक्तीने असं सांगितलं की तुम्ही आरती करतात तर त्या निरांजनाकडे लक्ष ठेवा, निरांजनाकडे लक्ष ठेवलं तर चक्करण पडणार कारण ते अशी पूर्ण हरतच तर येणार नाही. त्याच्याबद्दल प्लीज सांगा ना, कसं कॉन्सन्ट्रेट आणि आपल्याला त्याच्यातून गणपतीची आरती करताना आपल्याला त्याच्यातून काय घडतं? अतिशय सुंदर हा प्रश्न आहे. मूळतः आपण ज्यावेळी आरती करत असतो त्यावेळेला आपलं लक्ष कुठं असलं पाहिजे हे फार महत्वाचं आहे. आपल्याला चेहरा आहे परंतु डोळेच नाही आहेत असं असतं तर त्या चेहऱ्याला काही किंमत आहे का? नाही. कारण बघण्याचं कार्य कोण करत असतं तर हे डोळे करत असतात. तसं गणपतीला डोळे आहेत, ठीक आहे नाही. मनामध्ये भाव काय असतो, आपण कशाला त्याचं दर्शन घ्यायचं? का तर तो आपल्यावरती कृपा करेल, त्याच्या नजरेमधून काय होतं, कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. त्यामुळे दर्शन घेताना तुम्ही सगळ्या मूर्तीचं दर्शन घ्यायला हरकत नाही, परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस त्राटक करता की तुम्हाला वाटतं की हे माझ्याकडं निश्चित कृपेच्या नजरेनं पाहतोय की नाही हे बघायचं असतं आपल्याला. आणि त्यामुळं आपण त्याच्या नजरेमध्ये नजर दिली पाहिजे, त्याच्या डोळ्यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं तुम्हाला जाणवेल की ते चैतन्य जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय. अन्यथा काय की मूर्ती म्हणजे फ्लॅट आहे सगळ्या गोष्टी, डोळेच नसतील त्याला तर ते आपल्याकडे कुठल्या बाजूने बघतंय हे कळणार नाही. आणि कुठलाही आरती करणारा जो भाविक आहे त्याची इच्छा काय असणार आहे की त्याच्या आराध्य दैवतानं त्याच्याकडे कृपेच्या नजरेनं पाहिलं पाहिजे. ते जर पाहिलं नाहीये तर मग त्याला समाधान मिळणार नाहीये. गणपतीचं शरीर संपूर्ण बघितलं तर अतिशय सुबक अशी मूर्ती असते, त्याचं पितांबर नेसलेलं आहे. हे गणपतीच आहे हे कसं ओळखावं तर त्याच्या आभूषणांवरून ओळखावं. दैवतांना काय प्रिय असतं तर त्याची आभूषणं प्रिय असतात. त्या आभूषणांवरून दैवत ओळखली जातात. गणपतीचा विचार करा, गणपती आहे आणि त्याला जर तुम्ही व्याघ्रांबर नेसवलं, गळ्यामध्ये त्याच्या साप घातला किंवा त्याची वेशभूषा बदलली तर तुम्हाला तो गणपती वाटेल का? नाही वाटणार. तसं प्रत्येक दैवताचे त्याचे आभूषण जी आहेत ह्याच्यावरून त्याची ओळख होते. गणपतीचे आभूषण बघितल्यानंतर कळतो हा गणपती आहे, परंतु तो गणपती आपल्यावरती कृपा करतोय, आपल्याकडेच पाहतोय, हाही जी भाव असतो. आपल्या मातेनं सुद्धा आपल्याकडे पाहावं असं लहान मुलाला वाटत असते की नाही, म्हणून मात सारखा तो दंगा करत असतो. नाही तर कशाला दंगा करेल? पाठमोरी आई असेल तर तिच्याकडे कोण दंगा करणार आहे का? नाही. तो काय करणार, त्या आईच्या पुढे जाणार, आईला लक्ष वेधणार, आईचं लक्ष गेल्यानंतर तो बघणार. म्हणजे कृपा कुठून पाझरते तर ती तुमच्या नेत्रांमधून पाझरत असते. तसं दैवताची ज्यावेळेस तुम्ही एकाग्रतेने त्याच्याकडे पाहायला लागता तर त्यावेळेस दैवत सुद्धा जे त्याचं चैतन्य जे आहे हे जागृत झालेलं तुम्हाला कसं कळतं तर त्याचे डोळे जे ते जिवंत दिसतात तुम्हाला. आणि त्या डोळ्यांमधून काय होतं ते रेस बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते चैतन्य जाणवतं. आता प्रश्नाला आरती ओवाळण्याचा, कोणी सांगितलं असेल की आरती ओवाळताना आरतीकडे लक्ष द्यावं. आता ह्यामध्ये दोन भाव असू शकतात. पहिला भाव काय की सुरक्षा. कारण आरती जी आहे तुपाच्या निरंजनाची असेल किंवा तेलाच्या निरंजनाची असेल, ओवाळताना जर लक्ष आपलं गणपतीकडेच आहे आणि इथून कुठं ओवाळतोय, कुणाला धक्का लागतोय, सांडलं तर त्याच्यामुळे अपघात होऊ शकतो, कुठेतरी आग लागू शकते. तर कदाचित हा एक भाव असू शकतो की तुम्ही निरंजनाकडे लक्ष द्या असं सांगितलं असेल. आणि दुसरा एक भाव असेल की त्या माणसाला असं वाटलं असेल की कदाचित मी आरती करतोय इथं माझं लक्ष असलं म्हणजे काय की माझा मनातला भाव मी त्या आरतीमध्ये उतरतोय, हा एक भाव असला पाहिजे. आणि तिसरा म्हणजे काय की त्या व्यक्तीला हे माहितीच नसणार आहे, असं असू शकतं. परंतु कोणत्याही दैवताची आरती करताना, आराधना करताना मुख्यत्वे करून त्याच्या चेहऱ्यावरती आणि नजर त्याची जी आहे त्याच्या नजरेला तुमची नजर भेटली पाहिजे. तुमचे गुरु असतील, गुरुंची प्रतिमा आहे, ते गुरुच्या प्रतिमाकडे बघताना तुम्ही त्याच्या नजरेमध्ये पाहिलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जाणवेल की गुरुचे डोळे जे आहेत ते जिवंत आहेत आणि ते आपल्याकडे पाहत आहेत. कारण दैवतांची नजर ही कुर्माची नजर आहे. काय लगा, हे तुमच्यावरती सदैव कृपा करत असतात, पण ती तुम्हाला जाणीव होणं फार गरजेचं आहे. आणि ती जर जाणीव झाली नाही
तर मग त्याचा काही उपयोग होणार नाही. मग नुसतं आपलं तुम्ही मूर्तीला ओवाळल्यासारखं झालं ते, आणि तुमच्या मनामध्ये कोणता भाव आहे किंवा भाव नाहीये हेही प्रकट होत नाही याच्यातून. तर मंदिरामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं, लोक गर्दी खूप असते मंदिरामध्ये, लाईन मधून जात असतात, आणि ज्यावेळी तिथं देवाच्या समोर आपण जातो त्यावेळी काय करतात, नमस्कार करताना डोळे बंद करतात आणि लगेच पुढे चला पुढे चला, म्हणजे त्या दैवताचं संपूर्ण दर्शन सुद्धा होत नाहीये. त्या दैवताची वेशभूषा काय आहे हे कळलं पाहिजे आपल्याला, त्याच्या शरीरावरती अलंकार कोणते आहेत हेही दिसलं पाहिजे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय की त्याचं जे मुखकमल आहे हे आपल्याला दिसलं पाहिजे, त्याचे डोळे आपल्याला दिसले पाहिजेत, म्हणजे तुम्हाला कळेल की ते दैवत जे आहे ते तुमच्याकडेच बघतंय. नाहीतर काय होईल की आपण गेलो, अगदी खूप छान वाटलं, मंदिरात गेले छान वाटलं, आणि काय झालं तुम्ही त्या मूर्तीचं दर्शनच घेतलं नाही. तर ज्या वेळेला ज्या गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्हाला इतर भरपूर वेळ आहे की त्याचं ध्यान करून त्याचा आठव करायचा त्या रूपाचा आणि परत ते दर्शनाला आणायचं, हे तुम्हाला वेळ आहे. परंतु दैवताच्या समोर त्या मूर्ती समोर गेल्यानंतर तुम्ही तुमचे डोळे जर बंद केले तर तुम्हाला ती मूर्ती दिसणार नाहीये, त्याच्यातल्या खाचा कोचा आहे, त्याचे अलंकार आहेत हे दिसले पाहिजेत आपल्याला. मुख्य उद्देश तो असतो. मानस पूजेमध्ये सुद्धा ज्या तुम्ही दर्शन घेत असतात किंवा कुठंतरी तुम्ही पाहिलेलं पाहिजे त्याची पूजा कशी केली जाते, पूजेला सामग्री कोणती असते, ती सामग्री कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहिल्या जायला पाहिजेत, आणि मग ते मानस पूजेमध्ये उतरतं. अन्यथा काय होईल की मानस पूजेला दैवताला बोलवलंय, समोर बसले, पण पुढं काय करायचं विधीच माहिती नाही, का तर पूजा कधी पाहिलेलीच नाहीये. असं जर असेल तर तो मानस पूजा करू शकणार आहे का? नाही करू शकणार. म्हणून दैवतांच्या समोर जाताना किंवा अभिषेक करत असेल किंवा तुम्ही एखादी पूजा जरी पाहत असाल दैवताची, त्यावेळेला तुमचे डोळे जे आहेत, मानसिक डोळे आपण म्हणतो, बाह्यदर्शी डोळे, हे तुमचे उघडे असले पाहिजेत. नंतर तुम्ही ज्यावेळेला जाल, ध्यानाला बसाल, त्यावेळेला त्याचा आठव ज्यावेळेला कराल त्यावेळेला ते सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत. हे खऱ्या अर्थाने तुमची पूजेची तयारी असली पाहिजे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.